शिवलिंगावर कोणते फूल अर्पण केल्याने स्त्रीला पुत्रप्राप्ती होते आणि कोणत्या पापांमुळे स्त्रियांचा गर्भ पडतो हे आपण एका कथेमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आपण पाहिले असेल की काही स्त्रिया गरोदर राहतात पण त्यांचा गर्भ वेळेपूर्वीच खाली पडतो, त्यामुळे बाळाचा मृत्यू होतो। काही स्त्रियांना तर मृत बाळच जन्माला येतो। म्हणूनच आज आपण या कथेमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भ पडतो आणि कोणते असे कर्म आहे जे गरोदर स्त्रीने कधीच करू नयेत, अन्यथा तिचा गर्भपात होतो। तसेच भगवान विष्णूंनी याबाबत काय सांगितले आहे हे आपण आजच्या या महत्त्वाच्या कथेमधून समजून घेऊ। मित्रांनो, एक वेळ अशी होती की माता लक्ष्मी भगवान विष्णूंना भेटायला गेल्या। त्यांना पाहून भगवान विष्णूंनी विचारले, हे देवी लक्ष्मी, आज अचानक तुम्ही मला भेटायला का आलात? त्यावर माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज जेव्हा मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिले की काही स्त्रिया गरोदर तर होतात पण त्यांचा गर्भ वेळेपूर्वीच पडतो। हे स्वामी, हे पाहून माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण झाले आहे आणि आज मी त्यांची उत्तरे तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आले आहे। भगवान विष्णूंनी उत्तर दिले, हे देवी, तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते निश्चिंतपणे विचारा। मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन। तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ खाली पडतो आणि बालकाचा जन्म होण्याआधीच मृत्यू होतो? माझा दुसरा प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही आणि ती आयुष्यभर निसंतान राहते? आणि तिसरा प्रश्न असा आहे की मृत्यूचे देव भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कोणती वस्तू अर्पण केल्यास स्त्रीला सुंदर, बलवान व गुणवान पुत्रप्राप्ती होते? त्यावर मंद स्मित करत भगवान विष्णूंनी उत्तर दिले, हे देवी, तुम्ही हे प्रश्न विचारून समस्त मानवजातीचे कल्याण केले आहे। मात्र या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला एका कथेमार्फत सांगणार आहे आणि ही कथा सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी नक्कीच ऐकली पाहिजे। कारण ही कथा ऐकून त्यांना हे समजेल की कोणत्या पापामुळे गर्भ पडतो, कोणत्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही आणि पुत्रप्राप्तीसाठी तिने काय करायला हवे। अत्यंत उत्साहाने माता लक्ष्मी म्हणाल्या, हे स्वामी, कृपया ही पवित्र कथा नक्की सांगा। मी ती पूर्ण एकाग्रतेने ऐकेन। मित्रांनो, त्यानंतर कथा सांगताना भगवान विष्णूंनी असे सांगितले की, हे देवी लक्ष्मी, एक वेळ अशी होती की मध्य देशातील आर्यन नगरात एक अतिशय धनवान सेठ राहत होता। त्याच्या घरी कोणत्याच वस्तूची कमतरता नव्हती। त्या सेठीची एकुलती एक कन्या होती, तिचे नाव रेवती होते। जेव्हा रेवती विवाहयोग्य झाली तेव्हा त्या सेठाने शुभ मुहूर्त पाहून तिचे लग्न त्याच नगराजवळील एका खेड्यात राहणाऱ्या वैश्याच्या पुत्राशी लावले। विवाहानंतर रेवती आपल्या पतीच्या घरी राहायला गेली। ती तिथे आनंदाने राहू लागली आणि आपल्या पतीवर खूप प्रेम करू लागली। रेवतीची सासू सुनंदा ही फारच दुष्ट स्वभावाची स्त्री होती। रेवती लग्नावेळी आपल्या माहेरून भरपूर सोने, चांदी घेऊन आली होती। त्यामुळे सुनंदा तिचे खोटे कौतुक करायची आणि तिच्याशी गोडगोड बोलायची। ती नेहमी रेवतीला काही ना काही माहेरून आणायला सांगायची। रेवती आपल्या सासूच्या म्हणण्यानुसार आपल्या वडिलांकडून सोनं, चांदी, घोडे, गाई, बैल, धान्य वगैरे मागवायची। तिचे वडीलही कधीच नकार देत नसत। त्यामुळे रेवतीची सासू खूप खुश असायची। हळूहळू तिचा लोभ वाढू लागला आणि ती रेवतीच्या माहेरचे सगळे काही मिळवण्याचा विचार करू लागली। कारण त्या सेठाला कोणी पुत्र नव्हता, त्यामुळे सुनंदा विचार करत होती की हे सगळे रेवतीचे होणार आहे। अशा प्रकारे बरेच दिवस गेले आणि सासू आपल्या बोलण्याने रेवतीला फसवत राहिली व तिच्या माहेरातून सर्व वस्तू मागवत राहिली। पण भोळीभाली रेवती या गोष्टीपासून अनभिज्ञ होती की तिची सासू तिच्या वडिलांचे सगळे काही हडपून घ्यायचं बघत होती। आणि रेवतीचा पती संजय सुद्धा आपल्या आईचेच ऐकत असे, म्हणून त्याच्या घरात रेवतीच्या सासूचे जे म्हणणं असे तेच अंतिम मानले जायचे। त्या घरातले सगळे निर्णय त्याच्या आईच्याच सांगण्यानुसार घेतले जायचे। रेवती आणि संजय दोघेही सुनंदाचं ऐकत असतं, त्यामुळे त्यांच्या घरात कधीही वाद होत नसे आणि सर्वजण आनंदात राहत होते।
अशा प्रकारे काही वर्ष गेल्यानंतर रेवती गरोदर राहिली. जेव्हा तिच्या सासूला याची माहिती मिळाली तेव्हा ती खूप आनंदी झाली. तिने लगेचच रेवतीच्या आईवडिलांना याची बातमी दिली आणि सोबतच मोठमोठ्या वस्तूंची मागणीही केली. जेव्हा रेवतीच्या वडिलांनी ही बातमी ऐकली तेव्हा ते खूपच आनंदित झाले आणि दुसऱ्याच दिवशी विविध प्रकारच्या मिठाया, सोन्याचे बांगड्या आणि सोन्याची माळ घेऊन रेवतीच्या सासरी पोहोचले. रेवती आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदी झाली. काही वेळ रेवतीच्या सासरी थांबल्यावर तिचे वडील पुन्हा आपल्या घरी परतले. मग बरेच दिवस गेले आणि रेवतीचा गर्भ वाढत गेला. तिची सासू तिची खूप काळजी घेऊ लागली. तिला वेळोवेळी फळे खायला घालायची आणि घरातले सगळे काम स्वतः करायची. रेवतीला कुठलीच काम करू द्यायची नाही. त्यामुळे रेवती पूर्ण दिवस आराम करत राहायची. अशा प्रकारे काही दिवस अजून गेले आणि मग एके रात्री अचानक रेवतीला असह्य वेदना होऊ लागल्या. तिला आपल्या पोटात काहीतरी विचित्र हालचाल जाणवू लागली, जणू काही तिचे बाळच त्रासात आहे. थोड्याच वेळात तिचे शरीर थंड पडू लागले. आता तिला जाणवलं की तिचा गर्भ पडला आहे. तिच्या कपड्यातून रक्तस्राव सुरू झाला. तिला पूर्ण खात्री झाली की गर्भपात झाला आहे. तिने ही गोष्ट आपल्या सासूला सांगितली तेव्हा रेवतीची सास खूप संतापली आणि तिला टोमणे मारत म्हणाली, अरे पापी स्त्री, तू असे कोणतं पाप केलं आहेस की जन्म घेण्याआधीच तुझे बाळ मरून गेले? कळत नाही माझ्या मुलाने तुझ्यासारख्या पापिणीशी लग्नच का केलं? माझ्या मुलाचे तर जीवनच बर्बाद झाले. आपल्या सासूचे असे अचानक बदललेले बोलणे ऐकून रेवती खूपच दुःखी झाली आणि म्हणाली, सासूबाई, यात माझा काय दोष आहे? मी माझ्या आयुष्यात कोणतेही पाप केले नाही. तरीही माहित नाही का माझ्यासोबत हे असे होत आहे. तेव्हा तिची सासू म्हणाली, अरे दुष्ट स्त्री, तू नक्कीच आपल्या जीवनात एखादे भयंकर पाप केले असणार, म्हणूनच तुझा गर्भ खाली पडला आहे. मित्रांनो, पुढे कथा सांगताना भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, आता कथा खूप लक्ष देऊन ऐका, कारण याच ठिकाणी तुम्हाला हे कळेल की कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ पडतो. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, ठीक आहे प्रभू, मी लक्षपूर्वक ऐकत आहे. पुढे श्रीहरी बोलले. मग त्यानंतर रेवतीची सासू तिला नेहमी टोमणे मारू लागली आणि घरातले सगळे काम तिच्याकडून करून घ्यायला लागली. स्वतः मात्र काहीच करत नसे. रेवतीची सास तिच्याकडून इतकं काम करून घेत होती की रेवतीला नीट जेवायलाही वेळ मिळत नव्हता. आणि जेव्हा सगळे जेवण करून घेत तेव्हाच ती जेवत असे. ती आता आपल्या सासूच्या समोर येण्यास सुद्धा घाबरू लागली. मग अशा प्रकारे काही महिने आणखी गेले आणि रेवती पुन्हा एकदा गरोदर राहिली. हे कळल्यावर तिचा पती खूप आनंदी झाला, पण तिची सासू अजूनही तिच्यावर रागावलेलीच होती. जेव्हा रेवतीने ही गोष्ट आपल्या सासूला सांगितली तेव्हा ती रेवतीला म्हणाली, एका मुलाला तर खाऊन टाकलंस, माहित नाही आता या मुलाला जिवंत ठेवशील की त्यालाही खाऊन टाकशील. मला तुझ्यावर थोडासाही विश्वास नाही, कारण मला वाटतं तू नक्कीच आपल्या आयुष्यात एखादे महापाप केले आहेस, म्हणूनच तुझा पहिला गर्भ पडला होता. आपल्या सासूचे हे बोलणं ऐकून रेवती काहीच बोलली नाही आणि शांतपणे उभी राहिली. हळूहळू तिचा गर्भ वाढू लागला आणि गरोदर असतानाही ती घरातले सगळे काम करत राहिली. पण तरीही तिच्या सासूला तिच्यावर थोडीसुद्धा दया वाटत नव्हती. अशाच प्रकारे करत करत आता रेवतीच्या गर्भाला 9 महिने पूर्ण झाले. आता बाळाच्या जन्माचा वेळ अगदी जवळ आला होता. आणि मग वेळेनुसार रेवतीने एका बालकाला जन्म दिला. पण ते बाळ ना बोलत होते ना रडत होते. जेव्हा रेवतीने पाहिले तेव्हा तिचे बाळ मरण पावलेले होते. आपले मृत बाळ पाहून ती जोरजोराने रडू लागली. जेव्हा तिच्या सासूला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा ती खूप रागावली आणि रेवतीला म्हणाली, तू एक पापीण स्त्री आहेस, म्हणूनच तुझे हे दुसरे बाळही मरून गेले आहे. मला आधीपासूनच शंका होती की तू नक्कीच आपल्या आयुष्यात एखादे घोर पाप केले आहेस, म्हणूनच तुझ्यासोबत हे घडतंय.
आणि म्हणूनच तुझा हा मुलगाही मरण पावला. जर तू माझ्या घरात अजून काही दिवस राहिलीस तर तू माझ्या घराचाही सर्वनाश करशील. म्हणूनच आता तुला या घरात राहायची काही गरज नाही. तेव्हा रडत रडत रेवती म्हणू लागली, सासूबाई, आता मी कुठे जाऊ? माझ्यासाठी तर माझे पतीच सर्व काही आहेत. मी त्यांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. म्हणून कृपया मला या घरातून बाहेर काढू नका. मी घरातले सगळे काम करीन आणि या घराच्या एखाद्या कोपऱ्यात राहीन. तुम्ही जे काही काम सांगाल मी ते सगळे करीन. फक्त मला घरातून हाकलू नका, कारण मी माझ्या पतीशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, अरे पापीण स्त्री, जर तू आपल्या पतीशिवाय राहू शकत नाहीस तर कुठेही जाऊन मरून जा. पण आता तुला मी या घरात एक क्षणसुद्धा राहू देणार नाही. असे म्हणत तिने रेवतीला धक्के मारून घराबाहेर काढले. मग रेवती खूप वेळ घराबाहेर बसून रडत राहिली. पण तिच्या सासूने दरवाजा उघडला नाही. मग ती घराबाहेर बसून विचार करू लागली, आता मला माझ्या माहेरीत जावे लागेल. असा विचार करून ती माहेराकडे निघाली. मग वाटेत एक जंगल लागले. ती त्या जंगलातून माहेरी चालत जात असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ती एका झाडाच्या खाली बसली. तेव्हाच तिथून एक साधू महाराज जात होते. त्यांनी झाडाखाली बसलेल्या रेवतीला पाहिले आणि विचारले, तू कोण आहेस आणि या जंगलात एकटी काय करत आहेस? तेव्हा रेवतीने साधू महाराजांना सांगितले, हे साधू महाराज, मी एका खूप श्रीमंत सेठाची मुलगी आहे आणि माझं लग्न झाले आहे. आत्तापर्यंत मला पुत्रप्राप्ती झालेली नाही. मी एकदा गरोदर झाले होते, पण माझा गर्भ खाली पडला. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा गरोदर झाले तेव्हा माझे बाळ जन्मताच मरण पावले. म्हणूनच माझ्या सासूने मला घरातून बाहेर काढून दिले आहे. म्हणूनच आता मी या जंगलात इकडून तिकडे भटकते आहे. हे मुनिवर, कृपया करून तुम्हीच काही उपाय सांगावा ज्यामुळे मला पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा साधू महाराज म्हणाले, बेटी, तू चिंता करू नकोस. मी तुला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगतो. जर तू तो पूर्ण निष्ठेने केला तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. त्यासाठी मी तुला काही नियम सांगतो. तू ते लक्षपूर्वक ऐक. कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या काळात पतीसोबत संबंध ठेवू नयेत आणि पतीचा स्पर्श सुद्धा करू नये. यामुळे अपत्य गर्भातच नष्ट होते. गर्भवती स्त्रीने नेहमी देवाची पूजा अर्चना करत राहावी आणि तिच्या चेहऱ्यावर सदैव प्रसन्नता असावी. तसेच गर्भवती स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश राहू नये, कारण दुःखाचा परिणाम अपत्यावर वाईट स्वरूपात होतो. गर्भवती स्त्रीने कधीही दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये आणि शक्य तितके स्वतःच्या घरातच राहावे. एका गर्भवती स्त्रीने कधीही भयावह दृश्य पाहू नये, कारण याचा परिणाम अपत्यावर वाईट होतो. आणि गर्भवती स्त्रीने चांगला सात्विक आहारच घ्यावा, ज्यामुळे अपत्य गुणवान होते. ज्या स्त्रिया या नियमांचे पालन करतात त्यांना उत्तम पुत्रप्राप्ती होते. आणि ज्या स्त्रिया हे नियम पाळत नाहीत त्यांचा गर्भ खाली पडतो. मग साधू महाराज म्हणाले, हे पुत्री, आता मी तुला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगतो. तो नीट लक्ष देऊन ऐक, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा रेवतीने नम्र स्वरात म्हटले, जी महाराज. मग साधू महाराज म्हणाले, कोणत्याही स्त्रीने पुत्रप्राप्तीसाठी मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसांत पतीसोबत संबंध ठेवू नये, कारण असे केल्याने दुराचारी पुत्र होतो. आणि 5व्या रात्री सहवास केल्यास पुत्रीप्राप्ती होते. म्हणून जर तू योग्य नियमांचे पालन केलंस तर तुला उत्तम पुत्राची प्राप्ती होईल. आणि हो बाळ, मी तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हे बाळ, लिंग पुराण व शिव पुराणामध्ये भगवान शंकर व माता पार्वती यांचे एक संवाद आहे, ज्यात संतानसंबंधी काही रहस्य प्रकट होतात. शंकरांनी पार्वतीला सांगितले होते की ज्या स्त्रियांना वारंवार पुत्रप्राप्तीत अडथळा येत असेल त्यांनी शिवाची पूजा धोतऱ्याच्या फुलांनी करावी. धोतरा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे.
जर शिवरात्रीच्या दिवशी लाल दांडी असलेल्या धोतऱ्याच्या फुलांची माळ भोलेनाथाला अर्पण करून पुत्रप्राप्तीची कामना केली तर महादेव प्रसन्न होऊन योग्य पुत्र देतात. कारण मृत्यूचे देव तेच आहेत. त्यांच्याच हातात आहे कोणाला मृत्यू द्यायचा व कोणाला जीवनदान. म्हणून त्यांची पूजा व आराधना नक्की करावी. इतके सांगून तो साधू महाराज तिथून निघून जातात. मग रेवती आपल्या मनात विचार करू लागते की जर मी साधू महाराजांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे वागले तर मलाही पुत्रप्राप्ती होईल आणि माझी सासू मला घरकामही करायला लावणार नाही आणि घरातले सगळे लोक माझा खूप आदर करतील. त्या वनात बसून रेवती इतके विचार करत असतानाच तिचा नवरा तिला शोधत तिथे येतो आणि म्हणतो, तू इथे जंगलात का आलीस? मी तुला घेऊन जायला आलोय, चल घरी जाऊ. मग रेवतीने आपल्या नवऱ्याला त्या साधू महाराजांची सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, नाही, मी आता घरी जाणार नाही. जोपर्यंत मला पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण या वनातच जीवन जगू. रेवतीचे हे ऐकून तिचा नवरा तिच्यासोबत जंगलातच एक झोपडी बांधून राहू लागतो. मग मासिक धर्माच्या 14व्या रात्री रेवतीने आपल्या नवऱ्याशी सहवास केला, ज्यामुळे ती गर्भवती झाली. गर्भवती असतानाही ती जंगलातच राहायची. तिचा नवरा जंगलातून लाकूड आणायचा, ज्यामुळे दोघे जेवण बनवायचे आणि खायचे. मग अशा प्रकारे 9 महिने निघून गेले आणि रेवती नित्य भगवानाची पूजा, पाठ, सेवा करायची आणि शिवजींना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर धोतऱ्याची फुले अर्पण करायची. आता वेळेप्रमाणे रेवतीच्या प्रसूतीचे दिवस पूर्ण झाले आणि एके दिवशी रेवतीला एक अत्युत्तम पुत्र प्राप्त झाला. पुत्रप्राप्तीमुळे रेवती आणि तिचा नवरा दोघंही खूप आनंदी झाले. मग रेवतीचा नवरा तिला म्हणाला, चल आता आपण दोघे घरी जाऊ, कारण आईने तुला पुत्र न झाल्यामुळेच घरातून काढून दिले होते. पण आता तुला पुत्र झाला आहे म्हणून तीही नक्की आनंदी होईल. मग रेवती म्हणाली, ठीक आहे, चला घरी जाऊ. मग दोघे घरी जातात. तेव्हा तिच्या सासूने पाहिले की रेवतीला तर पुत्र झाला आहे. हे पाहून ती खूप खुश झाली आणि रेवतीला म्हणाली, तुला पुत्र कसा झाला? मग रेवती म्हणाली, आई, जेव्हा तुम्ही मला घरातून बाहेर काढले तेव्हा मी जंगलात गेले. तिथे मला एक ज्ञानी साधू महाराज भेटले. त्यांनी मला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगितला आणि त्याच उपायामुळे मला पुत्रप्राप्ती झाली. यावर तिच्या सासूला वाटले की असे साधू तिलस्मी असतात जे गुप्त धनाविषयीही जाणतात. सासू मनातल्या मनात म्हणू लागली की मी तर जाईन आणि त्यांच्याकडून धनवान होण्याचा उपाय विचारून येईन. इतके म्हणून तिची सासू त्या जंगलात पोहोचते. तेव्हाच तिला एक सिंह दिसतो. तेव्हा ती सिंहाला पाहून घाबरते. मग सिंह तिला खायला पुढे सरकतो. जसे सिंह तिला खायला येतो तेव्हा रेवतीची सासू म्हणते, हे सिंहराज, तू मला का खाणार आहेस? मला खाऊन तुला काय मिळेल? तेव्हा सिंह म्हणतो, हे पापन स्त्री, तू खूप दुष्ट स्वभावाची आहेस, म्हणूनच मी तुला खाईन. इतके सांगून सिंह तिला मारून खाऊन टाकतो. तेव्हाच तिचा मृत्यू होतो आणि यमाचे 2 दूत तिथे येतात आणि तिला यमलोकात घेऊन जाऊन यमराजांच्या समोर उभे करतात. तेव्हाच चित्रगुप्त त्या स्त्रीच्या आयुष्याचे लेखाजोखा पाहतात आणि पाहून म्हणतात, हे धर्मराज, या स्त्रीने तर आपल्या जीवनात फार घोर पाप केले आहे. ही स्त्री आपल्या सुनावर खूप अत्याचार करायची. ती गर्भवती असतानाही तिच्याकडून घरातील सगळे काम करवून घ्यायची. आणखी जेव्हा तिच्या सुनेचा बाळ मृत पावले तेव्हा हिने तिला धक्के मारून घराबाहेर काढून दिले होते. चित्रगुप्तांच्या या गोष्टी ऐकून यमराजांना त्या स्त्रीवर खूप राग येतो आणि ते दूतांना म्हणतात, हिला नरकलोकात फेकून द्या आणि गर्मतेलात तळा. मित्रांनो, पुढची कथा सांगताना भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे तिच्या सासूला तिच्या पापांची शिक्षा मिळाली आणि रेवतीने गर्भधारणेच्या नियमांचे पालन केले, ज्यामुळे तिला उत्तम संततीची प्राप्ती झाली. अशाच प्रकारे जर कोणतीही स्त्री त्या साधूंनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आचरण करेल
तर तिलाही पुत्रप्राप्ती नक्की होईल. तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात, हे प्रभू, त्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नसते आणि त्या आपल्या जीवनात असे कोणते पाप करतात ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होत नाही आणि पुत्रप्राप्तीसाठी त्यांना काय करायला हवे. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, त्या अशा स्त्रिया आहेत ज्या नेहमी आपल्या नवऱ्याशी भांडणतंटा करत राहतात आणि घरातील सगळे काम आपल्या मनाप्रमाणे करतात, तसेच आपल्या नवऱ्याचा आदरसन्मान करत नाहीत. अशा स्त्रियांच्या भाग्यात कधीच पुत्रप्राप्ती होत नाही आणि अशा स्त्रियांनी पुत्रप्राप्तीसाठी आपल्या पतीचा आदर सन्मान केला पाहिजे. तसेच त्यांचे म्हणणे ऐकावे आणि घरात भांडणतंटा करू नये. तर अशा स्त्रियांनाही पुत्रप्राप्ती होईल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा. लक्ष्मीनारायण की जय.